चित्रा चित्रा शांत हो. हे बघ तुझं रडू थांबव बघू आधी. शांत हो. हे बघ चित्रा, आम्ही तुला काही प्रश्न विचारणार नाही आहोत. आपण आधी सरळ घरी जाऊया. चल. मी नाही येणार. मला मरून जाऊ दे. चित्रा चित्रा, तुझ्या आयुष्यापेक्षा दुसरं काही मोठं नाहीये. ना मनोज ना त्याचा इगो. तुला असं दुःखी करण्याचा त्याला काही अधिकार नाहीये आणि त्याच्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करण्याचा तुलाही काही अधिकार नाही. कळलं? चुपचाप घरी चल. मला काही ऐकायचं नाहीये. मेघना. चित्रा चल. रिक्षा. चित्रा चल चल. मी जाते वर झोपायला. पण अजून जेवण व्हायचंय. आणि तू पण आमच्या बरोबर जेवणार आहेस मुकाट्याने. आपण तिघे एकत्र जेवू आणि त्यानंतर तू इथेच झोप मेघना सोबत. पण आता पणबिण काही नाही. घरात सगळेजण झोपलेले आणि आपल्याला त्यांची झोपमोड करायची नाहीये. हो, त्यामुळे आजची रात्र तू इथेच झोप माझ्याजवळ. उद्याचं उद्या बघू. तुम्ही दोघं किती करताय माझ्यासाठी. चित्रा, आता जर का रडलीस तर खूप मार खाशील.
हे अगं अशा एखाद्या प्रसंगाने काय आयुष्य संपत नाही. होईल सगळं ठीक. ओके. गुड. थँक्यू आदित्य. अरे चला आता जेवणाची तयारी करूया. या पटकन. सॉरी मेघना. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहेस तू? चला कळलं. अरे अगं बाई, हा इथे का झोपला असा? दोघात भांडण बिंडण झालं की काय? आदित्य, का रे इथे का झोपलायस? दोघं भांडलात की काय पुन्हा? अगं नाही नाही, तसं काही नाहीये. मग काय झालंय? सांगतो, सगळं सविस्तर सांगतो. काल रात्री आम्ही गेलो होतो ना आई बाबांना सोडायला. तर परत येताना आम्हाला चित्रा दिसली. आम्हाला धक्काच बसला. तर मनोजने तिला एवढ्या रात्री घराबाहेर काढलं होतं, म्हणून आम्ही तिला घेऊन आलो घरी. त्या दोघे आज झोपलेत म्हणून मी बाहेर झोपलोय. अगं बाई, काय सांगतोस काय रे? हे मनोजचं जरा अतिच होत चाललंय हा आता. अगदी हद्द पार केली या माणसानं. आणि हा कोण घरातून बाहेर काढणारा? घर दोघांचं आहे म्हणावं. आणि रात्री अपरात्री असं बायकोला घराबाहेर काढायचं म्हणजे काय हो? शी. म्हणून मी तिला सांगत होतो जरा धीर धर, त्याला येऊ दे, माफी मागू दे, सन्मानाने तिला घेऊन जाऊ दे. तिने ऐकलं नाही. आता गुंता वाढून बसला. नवरा बायकोतलं भांडण सोडवणं म्हणजे खूप नाजूक काम असतं ग. बघूया आता काय होतंय. जायचं ना वॉकला? हो चल. तू आज जाऊन झोप हवं तर. कठीण रे देवा, काय ह्यांचे संसार. सतीश, चहा. हो. बरं, मी काय म्हणते, म्हणजे हे चित्रा प्रकरण जरी आदित्य मेघनाने त्यांच्या डोक्यावर घेतलं असेल तरी खरं बघायला गेलं तर चित्रा ही आपली जबाबदारी आहे ना. अर्जू, तुझं म्हणणं खरं आहे. मला काय वाटतंय, आपण एकदा मनोजच्या घरी जाऊयाच का? म्हणजे रात्र त्याला इथे बोलवण्यापेक्षा. तसंच करावं लागेल. इतकं सगळं रामायण झाल्यानंतर तो इथे येणं कठीणच आहे. अर्जू, हा मनोज ना फारच बेभरोशाचा आहे का? बिचारी चित्रा. आपल्या माणसाला आपल्याबद्दल जर भरोसाच नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? सतीश, पण ह्या सगळ्या बाबतीत आपण खूप लकी होत रे. आपल्या सगळ्यांचीच नाती किती घट्ट आहेत आणि महत्वाचं म्हणजे विश्वासाची. पण अर्जू, या सगळ्यामध्ये फक्त नशिबाला महत्व नाही बरं का. नानामाईंची भूमिका खूप महत्वाची आहे. वास्तविक एकत्र कुटुंब पद्धती म्हटल्यावर रुसवे फुगवे, गैरसमज, येणारा दुरावा, या सगळ्या गोष्टी ओघाने येतात. पण नानामाईंनी या कुठल्याही गोष्टीला आपल्या घरामध्ये कधीच थारा मिळू दिला नाही. पण सतीश, मला काय वाटतं माहितीये, चित्रा मनोजच्या लग्नानंतर ना त्या दोघांना इथे देसाईवाडीतच ठेवायला हवं होतं आपण, आपल्या डोळ्यासमोर. म्हणजे हे असं काही झालंच नसतं ना. हे अजूनही आपण त्यांना इथे आणू शकतो का? विचारूया एकदा. अर्चू, किती भोळी आहेस ग तू. दुर्दैवानं ती वेळ गेली. आता तो मनोज इथे येऊन राहण्याच्या मनस्थितीत नाही. आता त्याच्या डोक्यात जेव्हा प्रकाश पडेल तेव्हाच हे सगळं शक्य आहे. काही नाही, त्याच्या डोक्यात आपोआप प्रकाश पडणार नाहीये, रादर तो आपल्याला पाडावा लागणार आहे. मला तर कधी कधी वाटतं ना की सरळ त्या मनोज समोर उभं राहावं आणि त्याच्या दोन कानाखाली वाजवाव्यात आणि टाळ्यावर आणावं त्याला. नेमकं तेच करायचं नाहीये मला, म्हणून मी थोडा लांब आहे. नाहीतर तुला माझा स्वभाव माहितीये, मारामारी झाली असते. मारामारी
पण हे आदित्य आणि मेघना ना त्यांच्याशी खूप मऊपणे वागतात रे, आणि स्पेशली ना त्या मनोजशी. अगं पण अर्चू, आता तसंच वागायला हवं. मनोजचं डोकं फिरलंय ना, मग आपण शांतच राहायला हवं. माझा वॉक होत नाही म्हणता म्हणता मी मात्र तुमच्या बरोबर यायला लागले हो, रोज. आणि मेघनाचं बारगं येलं, म्हणजे मला सुरुवात करून दिली आणि स्वतः राहिली मागे. जाऊ दे ग, तर सकाळी चहा, नाश्ता, डबे सगळं विजयाच्या बरोबरीने सांभाळते की नाही. हो. त्या एक्झिबिशन साठी, अर्चूच्या ट्रेस साठी पण मदत करते. मी म्हणतो नेहमी, तुझी गाडी चालवणार, बरोबर चालवते ती. चांगलंय चांगलंय. आपला वारसा, आपला वसा कोणीतरी चालवतंय हे बघितलं ना की माणसाला अगदी बरं वाटतं नाही. आता त्या चित्र आणि मनोजच्या बाबतीत पण बघितलं ना, मनोजला कसं खमकेपणाने उत्तर दिलं तिने, आणि चित्राच्या पाठीशी नेहमी ती उभी राहते. नाही, तिचं आत्ताच हे चित्राला घेऊन येणं खरंच क्रेडिटेबल आहे. एखादी असती तर म्हणाली असती, आम्ही तुला म्हणालो होतो ना जाऊ नकोस मनोजकडे, तरी गेलीस. आता निस्तर तुझं तू काय ते. हो ना. आणि या गोष्टीची जाणीव सुद्धा करू देत नाही मेघना तिला. खरंच कौतुक आहे मेघनाचं. हो, पण मनोजचं काहीतरी केलं पाहिजे. हा, त्याच्यावर काहीतरी ना जालीम उपाय करायला हवा. हा, नाहीतर आपल्या पोरीचं आयुष्य फुकट जायचं. हो शी. आणि हा, अगं चित्रा, येऊ? अगं ये की, विचारतेस काय? ये ये. तुम्ही म्हणत होता परत जाऊ नकोस, तरीही मी गेले नाना. चुकलं माझं. चुकलं तर आहेच. ते झालं ते झालं. गतं न शोच्यम. तर मन कुरतडत बसायचं नाही, पुढे बघायचं. आणि बघ, अजून काही वेळ गेलेला नाहीये. मनोज हुशार आहे, कळेल त्याला त्याची चूक. पण यावेळी मात्र धीर धरायचा, घाई करायची नाही. आता मी परत कधीच नाही जाणार. आमच्यात जे काही होतं ते संपलंय. चित्रा, अगं काय करायचं हो आता? गुड मॉर्निंग. अरे वा, झाला चहा? हो, बरं ठीक आहे. चला मग मी आता भाजी चिरायला घेते. हा मेघना, हा, तू आधी इकडे ये जरा. आले. काय होत आहे? अगं, चित्राने आज सकाळी उठून सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे. काय? अगं चित्रा, बरी आहेस ना तू? थँक्यू. कळलं मला तुझ्या मनात काय येत आहे. प्लीज असा वेडेपणा नको करूस. नेहमी इथे असताना वागायचीस ना तशीच वाग. दडपण नको घेऊस. नेहमीची गोष्ट वेगळी होती मेघना, आता सगळंच बदललंय. अगं, तिला असं वाटतंय की आपण या घरावर भार बनून राहतोय. वाटू शकतं तिला तसं,
आणि तुला सांगू का, आपण तिला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला ना की असं नाहीये, तरी नाही पटणार तिला ते. शिवाय तिला एकदम रिकाम पण आलाय. एक तर तिला नोकरीची सवय झाली होती आणि कितीही जवळचं म्हटलं तरी आपल्या घरातून बाहेर पडून दुसरीकडे राहायचं म्हणजे शरमल्यासारखं होतच असणार. आणि हा प्रॉब्लेम काही लवकर सुटेल असं वाटत नाहीये मला. तिला शक्य तितकं सांभाळून घेणं एवढंच आपल्या हातात आहे. घेऊ आपण सांभाळून. थोडे दिवस ना तिला जसं हवं तसं जगू दे. काय सगळेच जर का सूचना द्यायला लागले ना तर प्रॉब्लेम होईल. पण असं कसं रे तो मनोज, आत्ता आत्ता लग्न झालंय ना, एवढं टोकाला जायची काही गरज होती का? विजय, नवरा बायकोच्या प्रत्यक्षात काय असतं ना हे ब्रह्मदेवालाही कळत नाही. आणि मी बघितलंय, नवरा बायको जगासमोर जसे असतात ना तसे ते एकमेकांशी प्रत्यक्षात नसतात, वेगळेच असतात. खरंय तुझं अमित. त्यामुळे आपण बाहेरच्या इमेज वरून त्यांना जज करायला जातो, पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच असतं. इन शॉर्ट, चित्राला आता कुठलाही उपदेश किंवा कुठल्याही सूचना करू नका. त्यांचं त्यांना समजू देत, जरा काळ जाऊ देत, जरा धूळ शांत झाली ना की त्यांचं त्यांना कळेल आणि आपोआप काहीतरी सोल्युशन मिळेल. हो रे, आणि दुसऱ्यांनी समजावून कळण्यापेक्षा स्वतःला उमजून बदलणं जास्त बरं आहे. आणि काय तुझ्या त्या एक्झिबिशनच्या कामामध्ये जरा ती पण थोडीशी बिझी राहील. बरं हा विजय, त्या सँडीज, ते बॅकड्रॉप, पिशव्या, तोरणं हे सगळं घेऊन आज दुपारी एक माणूस येईल. त्याच्याकडनं सगळं चेक करून घे आणि पेमेंट मी केलेलं आहे. थँक्यू अमित. बरं, डबा रेडी आहे ना? हो, आज ना मला फक्त डबा रेडी करायचंच काम होतं. सगळा स्वयंपाक चित्रानेच केलाय. बर, चल भरते मी तुझा डबा. चित्रा, आपलं काय ठरलंय? सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास होतोय ग तुम्हा सगळ्यांना. पण मेघना, मी जास्त दिवस तुमच्यावर भार बनून नाही राहणार. छोटी मोठी नोकरी शोधायला आजच सुरुवात करणार आहे आणि हळूहळू राहण्याची सोय बघेन. तुझ्या विचारात चूक नाही, पण आत्ताच इतक्या टोकाचा विचार करायची गरज नाहीये चित्रा. मला ठाऊक आहे की मनोज तुझ्याशी खूप विचित्र आणि चुकीचं वागलाय. तुमच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा बहुधा वेगवेगळ्या आहेत आणि तुम्हा दोघांनाही अपेक्षाभंग सहन होत नाही. पण डोक्यात राग घालून हा प्रश्न सुटणार नाहीये. एक उपाय फेल केला तर दुसरा पडताळून बघावा लागेल. पण मेघना, मी किती प्रेमाने, मनात काहीही न ठेवता त्याच्याबरोबर जुळवून घेण्यासाठीच गेले होते ना ग परत. आणि तो कसा वागला माझ्याशी. मला नकोय आता हे सगळं. नाही चित्रा, तेव्हा लग्न करायची घाई केलीस, मोडायची घाई करू नकोस. थोडा वेळ जाऊ दे. आमच्यातलं प्रेम संपलंय मेघना. आता कशालाच अर्थ नाहीये. त्या पर्सेसना लावायला माळा बनवायच्या होत्या, त्या मी बनवू का? अगं हो, तूच बनवायची आहेस. तुझ्यासाठीच ठेवल्यात मी, घे ना. ताई, हा,
अमितदादांनी सांगितलंय ना आपल्याला, त्या सुगंधी मेणबत्त्या स्टॉलवर लावूया म्हणून. त्या आणायच्या राहिल्यात आपल्या. कधी आणूया? आणि हो, त्या पर्सेसना चेन लावायचं पण राहिलंय, ते पण करायचंय. अगं हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. आपला एक नेहमीचा माणूस आहे. मी काय करते, पर्सेस बनवून झाल्या ना की त्याला फोन करते. मग तो येतो, सगळ्या पर्सेस घेतो आणि पर्सेसना चेन लावून आणून देतो. आणि मेणबत्त्यांचं मात्र आपल्याला ना प्रॉपर दुकानातूनच घ्यायला लागते. कारण खरं तर मला मेणबत्त्या शिकायच्या होत्या, पण आता तेवढा वेळ नाहीये ना, घाई होईल. पण पुढच्या एक्झिबिशनला मात्र आपण स्वतः मेणबत्त्या कशा बनवायच्या ते शिकायचं आणि आपल्या मेणबत्त्या लावायच्या. हा बोल आदित्य. काय ग, भेंडीची भाजी अशी का केली होतीस आज? मला कुरकुरीत आवडते माहिती ना, परतलेली. तुझ्या हातची चव नव्हती आज भाजीला? अच्छा अच्छा. असं का बोलतेस? अच्छा, राग आला काय? नाही नाही. चल, खोटं बोलू नको. राग आला ना? अगं पण मी घास तोंडात घातल्याबरोबर मला असं वेगळंच वाटलं. होय, तूच केली आहेस ना? हो. जाने दे यार, होतं एखाद दिवशी गडबड, नो प्रॉब्लेम. पण मी आता खाल्ली भाजी, संध्याकाळी नाही चालणार ती. बरं ठेवू का? का ग, आज बोलायचं मूड नाही का? नाही तसं नाही. बरं ठीक आहे, चल संध्याकाळी भेटू. ओके, बाय. बाय.